नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो. तर आपण इयत्ता 10वीचा गणित भाग 2चा 5वा धडा स्टार्ट केलेला आहे. 5व्या धड्याचं नाव आहे निर्देशक भूमिती, कोऑर्डिनेट जॉमेट्री. निर्देशक भूमिती, कोऑर्डिनेट जॉमेट्री याच्यामध्ये 3 प्रॅक्टिस सेट आहे, 3 सराव संच आहे. प्रॅक्टिस सेट 5.1, 5.2 आणि 5.3. बऱ्याच जणांना असं वाटतं की निर्देशक भूमिती म्हणल्यावर ग्राफ बुक लागते की काय, पण याच्यात ग्राफ बुकचा काहीही एक संबंध नाही. हा धडा सगळ्या सूत्रांचा धडा आहे. सूत्र तुम्हाला वापरता आले की झालं काम तुमचं. ओके, तर हा सराव संच 5.1 साठीचा भाग आपण शिकतोय. याच्यासाठी ऑलरेडी आपण 3 व्हिडिओ बघितलेले आहे आणि आता आपण 4था व्हिडिओ करतोय. आज आपला सराव संच 5.1 संपणार आहे. याच्या अगोदर सराव संच 5.1 स्टार्ट केलेला आहे आपण 3ऱ्या व्हिडिओमध्ये. त्याच्यात मी फक्त प्रश्न क्रमांक 1 आणि प्रश्न क्रमांक 2 घेतलेले आहे. 2च प्रश्न, कारण ते वास्ट होते. आणि इथून पुढे आता मी प्रश्न क्रमांक 3 पासून स्टार्ट करतोय. हा सराव संच 5.1चा तिसरा प्रश्न आहे. तिसरा प्रश्न आज मला 3, 4, 5, 6, 7 असे तुम्हाला 6 प्रश्न शिकवायचे, कारण सगळे जे प्रश्न आहे ना ते 8 प्रश्न आहे. मला किती प्रश्न आहे? 8. तर लक्ष द्या तुम्ही. तर आता हा प्रश्न कसा आहे बघा. सगळे गणित अंतराच्या सूत्राचे. अंतर म्हणजे वर्गमुळात x2 - x1चा वर्ग प्लस y2 - y1चा वर्ग. हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. आणि अंतर काढत असताना दुसऱ्या बिंदूतून पहिला बिंदू वजा करतात, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. ओके बाळांनो. आता ते काय बोलतात, एक्स अक्षावरील असा बिंदू शोधा. तो बिंदू एक्स अक्षावर आहे, पण तो ह्या ए पासून आणि बी पासून समदूर आहे, म्हणजे इक्विडिस्टंट आहे. एक्स अक्षावरचा तो बिंदू असणार आहे. एक्स अक्ष आणि वाय अक्ष तुम्हाला माहितीच आहे सगळ्यांना. हा जो अक्ष असतो तो कोणता असतो? वाय. आणि हा जो अक्ष असतो तो कोणता अक्ष असतो? एक्स. ह्या एक्स अक्षावर तो बिंदू कुठेही असू शकतो, पण एक्स अक्षावर कुठेही असणाऱ्या बिंदूची एक खासियत आहे की त्याचा हा वाय निर्देशक काय असतो? 0 असतो. समजा तो बिंदू इथं असेल तर त्याचा एक्स वाला अंक काहीतरी 4 असेल, पण वाय वाला अंक 0च राहील. तो बिंदू इथं असेल तर त्याचा एक्स वाला अंक 3 असेल, पण वाय वाला 0च असेल. म्हणजे वाय वाला अंक 0 असतो एक्स अक्षावरील बिंदूचा. हा तुम्हाला भाग लक्षात घ्यायचा आहे. म्हणून तुम्हाला सांगावं लागेल की समजा तो बिंदू पी आहे आणि त्याचा वाय निर्देशक तुम्हाला काय घ्यायचं आहे? मग 0 घ्यायचा आहे. हा ए घ्या, पण वाय निर्देशक काय घ्यावं लागेल? तुम्हाला 0 घ्यावं लागेल, कारण तो बिंदू एक्स अक्षावर आहे. एक्स अक्षावर कुठेही असू द्या, त्याचा हा वाय कोऑर्डिनेट काय असतो? 0 असतो. इथं बिंदू असला तरी त्याचा वाय कोऑर्डिनेट 0च असणार. इथं बिंदू असला तरी तो वाय कोऑर्डिनेट 0च असणार. इथं बिंदू असला तरी त्याचा वाय कोऑर्डिनेट 0 असणार. एक्स कोऑर्डिनेट आपल्याला माहित नाही. ओके, म्हणून सपोज दॅट पॉइंट इज पी. राईट ना बाळांनो. तर आता मला जशी पण ए ची किंमत मिळेल तसं माझं गणित संपून जाईल. आता माझ्याकडे एकच लॉजिक आहे की त्यांनी काय सांगितलेलं आपल्याला की हा जो बिंदू आहे, पी बिंदू जो आपल्याला शोधायचा आहे, तो ह्या ए पासून आणि बी पासून समदूर आहे. ए पासून आणि बी पासून समदूर आहे, म्हणजे ए पासूनचं ह्या पीचं अंतर आणि बी पासूनचं ह्या पीचं अंतर सारखं आहे. म्हणजे येथे आपल्याला ए पी आणि बी पी हे अंतर कसे दिलेले आहे? सारखे. हे एपी अंतर आणि बीपी अंतर कसं आहे? सारखं. कारण हा जो पॉइंट पी शोधायचा आहे ना, हा पी ह्या ए पासून आणि बी पासून इक्विडिस्टंट आहे, म्हणजे त्याचं अंतर सारखं आहे. हे एपीचं अंतर आणि ह्या बीपीचं अंतर कसं आहे? सारखं. याचा उपयोग करायचा आहे आपल्याला. आता आपल्याला माहिती आहे हे एपी अंतर काढण्यासाठी पण आपण हे सूत्र वापरणार. वर्गमुळात x2 - x1चा वर्ग प्लस y2 - y1चा वर्ग. आणि बीपी अंतर काढण्यासाठी पण आपण तेच सूत्र वापरणार. वर्गमुळात x2 - x1चा वर्ग प्लस y2 - y1चा वर्ग. गणिताचा हा जो प्रकार आहे याला उलटा प्रकार म्हणतात. याच्यामध्ये तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचं आहे की 2 अंतर सारखे असल्यावर दोन्ही साईडचं सूत्र लिहायचं आणि सूत्र लिहिल्यानंतर म्हणायचं वर्ग करू टेकिंग स्क्वेअर म्हणायचं कधी पण. ही खासियत लक्षात ठेवा. जेव्हा 2 अंतर आपल्याला सारखे दिलेले असतील ना, 2 अंतर सारखे दिलेले असतील ना, दोन्ही साईडनं अंतराचं सूत्र लिहू ना आपण, तेव्हा टेकिंग स्क्वेअर म्हणा आणि याचा हा वर्गमूळाचा भाग काढून टाका. x2 - x1चा वर्ग प्लस y2 - y1चा वर्ग. आणि इकडे सुद्धा x2 - x1चाच वर्ग आणि y2 - y1चा वर्ग. पण आता किमती कशा भरायच्या लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला लक्षात येते की तुमचं एपी अंतर आणि बीपी अंतर सारखं आहे, पण एपी अंतर कसं निघतं? पी मधून ए वजा करायचा. हा जो पी बिंदू आहे का तुमचा, हा पी बिंदू आहे बघा, a,0 आणि हा ए बिंदू आहे तुमचा -3,4. तर पी ए अंतर काढत असताना याच्यातून हे वजा करा. लक्षात येते का तुम्हाला? पी ए अंतर काढत असताना याच्यातून हा वजा करा. म्हणून मग ए मधून हा वजा होईल, म्हणजे पहिला अंक कोणता? ए, आणि तो वजा करायचा म्हणजे त्याचं चिन्ह चेंज होईल.
लक्ष द्या, व्यवस्थित समजून घ्या. पीए अंतर काढत असताना, एपी अंतर काढत असताना पी मधून ए वजा करायचंय. म्हणून ह्या पहिल्यातून हा पहिला वजा करा. हे पहिल्याचं नाव काय ए आणि याचं चिन्ह चेंज करा, मायनसचं प्लस पी. आणि या दुसऱ्याचं नाव काय शून्य आणि ह्याचं चिन्ह चेंज करा, मायनस 4चा वर्ग. लक्षात येतंय का एपी अंतर कसं काढायचं? या पी मधून ए वजा करायचं, पी मधून ए वजा करायचं. म्हणून हे पी वाले अंक जे दिसतंय का त्याच्यातून हे ए वाले अंक वजा करायचे. म्हणून पी वाला पहिला अंक कोणता? ए आणि याचं चिन्ह चेंज, मायनसचं प्लस. हा कोणता अंक? शून्य, याचं चिन्ह चेंज. लक्षात ठेवा तुम्ही, शॉर्टकट मार्ग जाता येईल. आता हे गणितांचा स्तर वेगळा आहे, लक्षात घ्या तुम्ही. आतापर्यंतचे 3 व्हिडिओ नीट नाही बघितलेले असेल ना तर हा व्हिडिओ बघून काहीच फायदा नाही बाळा. ते 3 व्हिडिओ नीट बघा पहिला. आणि मग आता तुम्हाला बीपी अंतर माहिती, तुम्हाला बीचं निर्देशक 1,-4 आहे. आता बीपी अंतरासाठी पण पी मधून बी वजा करायचं, म्हणजे याच्यातून बी वजा करायचं. म्हणून पहिला अंक परत ए आणि याचं चिन्ह चेंज, -1. दुसरा अंक शून्य, याचं चिन्ह चेंज, -4चं +4. आणि आता गणित सोडवायचं. पुढे कसं सोडवू शकतो माहिती तुम्हाला? या ब्रॅकेटचा वर्ग काढत असतात. ब्रॅकेटचा वर्ग काढण्याची पद्धत माहिती तुम्हाला? काय पद्धत आहे? ह्या एचा वेगळा वर्ग काढा, ह्या 3चा वेगळा वर्ग काढा. हे दोन्ही प्लसच येणार प्रत्येक वेळा. एचा वर्ग, 3चा वर्ग 9 आणि मग ह्या तिघांचा पाडा बेत्रिक 6 आहे. पण हा प्लस येणार म्हणून +6 आहे. काळा ह्या ब्रॅकेटचा वर्ग, पहिल्याचा वर्ग, दुसऱ्याचा वर्ग आणि तिघांचा पाडा. पहिल्याचा वर्ग, दुसऱ्याचा वर्ग आणि तिघांचा पाडा. तिघांचा पाडा +6 आहे. आणि हा एकच अंक आहे -4, कारण शून्याला काही किंमत नसते. आणि -4चा वर्ग किती येतो? 16. 16 डायरेक्ट करूया त्याचं, कारण हे असं द्विपदी ना, तशी ही द्विपदी नाहीच आहे. 0 - 4 म्हणजे -4 आणि -4चा वर्ग 16. आणि वर्ग कधी पण प्लस असतो बाळा. तसं इकडं करा. सांगा, पहिल्याचा वर्ग, एकचा वर्ग, एकचा वर्ग एकच. जरी मायनस असलं तरी वर्ग प्लसच असतो. आणि ह्या ब्रॅकेटचा वर्ग काढण्याची ही पद्धत आहे की दोघांचे पण वर्ग काढा आणि मग तिघांचा पाडा घ्या. या दोघांचे हे झाले वर्ग आणि या तिघांचा पाडा जर म्हटलो ना तर बे ए येतो. मग बे ए कसा? हा मायनस आहे म्हणून मायनस झालं याचं काम. आणि हे 0 - 4 4 बनतं आणि 4चा वर्ग किती येतो? 16. हे बघा, हे एकच पद आहे 0 आणि 4. तिथं काही अक्षर नाही आपलं, म्हणून तिथं काही वेगळं येईल. आता तुम्ही याच्या पुढे जाऊ शकता. पुढे काय करायचं असं याच्या काय करायचं बघा. हे वर्ग कळालं का तुम्हाला? ह्या ब्रॅकेटचा वर्ग शिका बरं बाळांनो. a + 5चा वर्ग कसा काढणार तुम्ही? ह्या 1चा वर्ग इथं घेणार, 5चा वर्ग इथं घेणार, 25. आणि तिघांचा पाडा म्हणजे काय? ह्या 2 ने 5ला गुणायचं तर ते 5 10 आणि हा ए बाजूला लावायचा. आणि जर गणित प्लस असेल तर प्लस यायचं. समजा हेच गणित मायनस वाला आला असेल तर मग 1चा वर्ग 3चा वर्ग 9. जरी मायनस आहे तरी वर्ग प्लसच असतो, वर्ग प्लसच असतो. पण पाडा मात्र मायनस येतो. आता 3 × 6 आहे असं असतं बाळा. ब्रॅकेटचा वर्ग काढायला शिका तुम्ही. ब्रॅकेटचा वर्ग काढावा लागेल तुम्हाला या टाईपच्या गणितांमध्ये. नाही कळालं का? ब्रॅकेटचा वर्ग कळाला का तुम्हाला? परत एकदा दाखवतो तुम्हाला. हे बघा, 8 + 7चा वर्ग काढायचा असेल ना तर ह्या 1चा वर्ग वेगळा काढा, 7चा वर्ग वेगळा काढा आणि मग ह्या तिघांचा पाडा म्हणजे ह्या दोघांचा पाडा घ्या. 7 × 14 आणि हे अक्षर लावा. आणि इथं चिन्ह नेहमी प्लसच येणार. पण इथं कधी हे प्लस असेल तर प्लस येईल आणि हे मायनस असेल तर मायनस येईल. फक्त हे चिन्ह बदलत राहील. हे प्लसच असतं कारण वर्ग आहे ना ते, म्हणून. हे जर इथं मायनस दिलं असतं ना तर हे सेम राहिलं असतं, फक्त इथं मायनस आलं असतं. लक्षात ठेवा या जरा व्यवस्थित. बघा ना पुढे काय करू शकतो. हा 1चा वर्ग 1चा वर्ग काय होऊन जातो? आता कट होऊन जातो. एवढी स्टेप लक्षात. मग हा 6 1 घ्या, ए वाला एकटाच आहे आणि हा 16 - 9 किती बनतो? 25. इकडे झालं काम यायचं. हे 6 आहे आणि हे दोघं प्लस प्लस म्हणून +25 आणि हे -2 आहे बघा. आणि हा 16 आणि 1 किती बनतात? 17. इथपर्यंत झालं. आता मी हा ए इकडे आणणार आणि हा 25 तिकडे गेला. म्हणजे कसं होईल ते? 6a +2a -2a इकडे काय होईल? +2a आणि 17 -25. साईड चेक साईड चेक. हे बघा, हा 2a इकडे आला, हा 25 तिकडे गेला. हा मायनसचा प्लस झाला, हा प्लसचा मायनस झाला. मग हे 6 2 8 बनतं आणि या 25 मधून 17 गेल्यावर 8 उठता मोठ्या संख्येचं चिन्ह येतं. -8 ला 8 ने भागा तर a बरोबर -1 येतं. a -1 आला याचा अर्थ तो जो बिंदू आहे तुमचा पी वाला तो कसा असणार आहे? a - 1 आहे आणि दुसरं 0. म्हणून तुम्हाला रिमार्क देता येईल की तो बिंदू -1,0 आहे. That point is
लक्ष द्या बाजू कसं करायचंय समजून घ्या. हे गणित कसं आहे, हे वेगळं गणित आहे थोडं. हा, आपल्याला दोन अंतर सारखे दिलेले होते, आपण त्यांचे सूत्र वापरले, वर्ग केले, किमती भरल्या, ब्रॅकेटचा वर्ग काढला आणि काटाकाटी करून पुढं गणित केलं. लक्षात ठेवा, पुढं वेगळं गणित आहे. जमेल तुम्हाला जमेलच सगळ्यांना. पुढचा एक प्रश्न बघा बघा. ओके, पुढचा प्रश्न बघा, नीट समजून घेण्याचा प्रयत्न करा. काय बोलता आता की पी क्यू आर हे एका काटकोन त्रिकोणाचे शिरोबिंदू आहे, हे तुम्ही दाखवा. हा त्रिकोण आहे, पण तुम्हाला कोणता त्रिकोण दाखवायचा आहे? काटकोन त्रिकोण. आता काटकोन त्रिकोण कशाला म्हणतात हे मी तुम्हाला लिहून दिलेलंच आहे ऑलरेडी. काटकोन त्रिकोण असा असतो ऍक्च्युली, पण आपल्याला नेमकं काय करायचंय, मोठ्या बाजूचा वर्ग हा उरलेल्या दोन छोट्या छोट्या बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका दाखवायचा आहे. काटकोन त्रिकोण त्यालाच म्हणतात. आता आपल्याला आत्ताच काटकोन त्रिकोण माहित नाहीये कोण काटकोन आहे खरं तर, पण आपण काय करणार आहोत, 3 अंतर काढणार आहोत. साहजिकच त्रिकोणाचं गणित म्हटल्यावर 3 अंतर काढायला लागतात. एक आहे पी क्यू, दुसरा आहे क्यू आर आणि तिसरा आहे पी आर. आणि मग आपल्याला चेक करावं लागेल हा काटकोन त्रिकोण आहे किंवा नाही. काटकोन त्रिकोण कसा चेक करता यासाठी दुसरा धडा आठवायचा मॅथमॅटिक्स 2चा. त्याच्यात शिकलो होतो आपण काटकोन त्रिकोण कसे असतात. पहिल्यांदा 3 अंतर तर काढून घेऊया एकदा. रेडी सगळेजण बघा. हा, एक एक अंतर काढा. पहिलं काढा पी क्यू, पहिलं अंतर पी क्यू काढून पी -2 2 आहे आणि क्यू 2 2 आहे. लगेच पी क्यू काढायचं. डायरेक्ट सूत्र लिहायला शिकलोय आपण. आता किमती लिहतच नाही आपण, डायरेक्ट सूत्र लिहितो आणि सूत्रात किमती भरतो. सूत्रात किमती कशा भरायच्या हे मी तुम्हाला शिकवलंय, चांगलं शिकवलंय. लक्षात आहे का तुम्हाला? पी क्यू काढायचं म्हणजे ह्या क्यू मधून पी वजा करा. सांगा हा पहिला अंक कोणता? 2. हा वजा करायचं म्हणजे चिन्ह चेंज +2. आणि हा दुसरा अंक कोणता? 2. याचं चिन्ह चेंज -2. असं असतं बाळांनो. पी क्यू काढताना क्यू मधून पी वजा करा, क्यू मधून पी वजा करा, म्हणजे पहिल्यातून पहिला वजा करा, दुसऱ्यातून दुसरा वजा करा. आणि हा वजा करायचा म्हणून याचं चिन्ह चेंज करा. असं 2 2 किती? 4. 2 2 केला 0. 4चा वर्ग 16, शून्याचा वर्ग 0 म्हणजे 16 थोडक्यात. आणि 16चं उत्तर येतं 4. पहिली बाजू 4 आली बघा. ओके, लक्षात ठेवा. आता दुसरी बाजू काढा क्यू आर. क्यू आर सांगा क्यू आर कशी येणार सांगा. आता क्यू आर कशी काढणार तुम्ही? क्यू आणि आर बिंदू घेणार. क्यू म्हणजे 2 2 आणि आर म्हणजे 2 7. आता क्यू आर काढा. तर क्यू आर काढताना पण सूत्र लिहायचं. क्यू आर बरोबर वर्गमुळात x2 - x1 चा वर्ग प्लस y2 - y1 चा वर्ग. मग वर्गमुळात क्यू आर कसं भरणार आता आपण? की पहिल्यातून पहिला वजा करा. पहिला कोण? 2. हा वजा करा. ह्याच्यातून हा वजा करायचा, ह्याच्यातून म्हणजे 2 मधून 2 वजा आणि ह्या 7तून हा 2 परत वजा. मग 2तून 2 गेला 0, 7तून 2 गेला 5, शून्याचा वर्ग 0, 5चा वर्ग 25, 25 आणि 0 25, 25चा वर्ग 5. हा झाला तुमचा क्यू आर. आता तिसरी बाजू राहिली पी आर. चला काढा पी आर. तर पी आर कशी काढणार? पी आणि आर चा वापर करणार. पी म्हणजे -2 2 आणि आर म्हणजे किती तुमच्याकडे? 2 7. आता पी आर काढताना पण तीच पद्धत. पी आर बरोबर वर्गमुळात सूत्र लिहा x2 - x1 चा वर्ग प्लस y2 - y1 चा वर्ग. नाउ पुट द व्हॅल्यूज. सांगा मला x2 किती आता? 2 - 2 चा +2 म्हणजे ह्या पहिल्यातून हा पहिला वजा, हा 2 आणि याचं चिन्ह चेंज आणि 7 - 2. मग 2 2 किती बनतं? 4 आणि 7तून 2 गेलं तर किती बनतं? 5. 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25, 16 आणि 25 41. पण कसे? वर्गमुळात. याचं वर्गमूळ निघत नाही. आता झालं माझ्याकडे तिन्ही बाजू आल्या. पी क्यू आली, क्यू आर आली, पी आर. पी क्यू किती आहे? 4. क्यू आर किती आहे? 5 आणि पी आर किती आहे? वर्गमूळ. आता मग मला काटकोन त्रिकोण कसा चेक करता माहितीये का? यातल्या मोठ्या बाजूचा वर्ग आणि छोट्या छोट्या बाजूच्या वर्गांची बेरीज सारखी येते का चेक करावं लागतं. तर मोठी बाजू साहजिकच ही 16 आहे, 25 आणि 41 आहे, म्हणजे ही मोठी आहे. मग हिचा वर्ग करा, पी आर चा वर्ग करा, म्हणजे वर्गमुळात 41 चा वर्ग आणि वर्गमुळात 41 चा वर्ग 41 आहे. राईट ना? आणि दोन छोट्यांची बेरीज करा, पी क्यू आणि क्यू आर ची. तर पी क्यू किती तुमचा? 4 आणि क्यू आर किती तुमचा? 5. 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25, 25 आणि 16 किती बनतात? 41. आणि चेक करा बरं हे दोघं सारखे आले की नाही आले? मोठ्या बाजूचा वर्ग आणि छोट्या छोट्या बाजूच्या वर्गांची बेरीज सारखी आली. आणि जर हे असं सारखं आलं तर तुम्ही त्याला काटकोन त्रिकोण बनवू शकता. काटकोन त्रिकोणाची ही खासियत आहे. समभुज त्रिकोणाची खासियत वेगळी आहे. समभुज त्रिकोणात फक्त तिन्ही बाजू सारख्या लागतात. समद्विभुज त्रिकोणात 2च बाजू सारख्या लागतात. आणि हा काटकोन त्रिकोण आहे. याच्यात मोठ्या बाजूचा वर्ग, ही मोठी बाजू पी आर, तिचा वर्ग
आणि छोट्या बाजूच्या वर्गांची बेरीज सारखी लागते, आहे की नाही सारखी? 41 41 वर्गमुळातल्या संख्येचा वर्ग 30 संख्या येते. म्हणून तुम्ही याला काटकोन त्रिकोण म्हणू शकता. पूर्ण उत्तर देऊ शकता तुम्ही. हे काटकोन त्रिकोणाचे शिरोबिंदू आहे. म्हणून P, Q, R हे काटकोन त्रिकोणाचे शिरोबिंदू आहे. Therefore, P, Q, R are the vertices of right angle triangle. Verified. कसं हे कळालं का तुम्हाला? 3 अंतर काढा. सगळा पॉइंट अंतरावर आहे बाळा. अंतर काढता पाहिजे आणि अंतर काढण्यासाठी टेक्निक काय? सूत्र लिहा आणि दुसऱ्या बिंदूतून पहिला बिंदू वजा करा. ह्याच्यातून हा वजा. वजा म्हणजे काय? हा पहिला अंक कोण 2 याचं चिन्ह चेंज +2. हा दुसरा अंक कोण 2 याचं चिन्ह चेंज -2. हे समजतं का? माझी भाषा समजती का? नीट बघा, व्हिडिओ परत परत बघा, तुम्हाला जमून जाईल बाळा. ओके. तर पुढचे प्रश्न बघू आपण. या सराव संचामध्ये सगळे 8 प्रश्न आहे. 8 आतापर्यंत 4 झाले आपले. आता हा 5वा. आता हा 5वा प्रश्न काय आहे की हे जे P, Q, R, S हे जे 4 बिंदू आहे ना ते तुम्ही समांतरभुज चौकोनाचे शिरोबिंदू दाखवा. समांतरभुज चौकोनाचं गणित आहे. एक तर चौकोनाचं गणित असतं, नाही तर त्रिकोणाचं. चौकोनाचं गणितात 4 अंतर काढावे लागतात, नाही तर 6. आता आपल्याला हा समांतरभुज चौकोन दाखवायचा आहे. तर तुम्ही बघा, मी एक आकृती काढतो, कच्ची आकृती. समांतरभुज चौकोन दाखवायचा आपल्याला P, Q, R, S. तर सांगा आता याचा P बिंदू काय आहे? तर 2 - 2. Q बिंदू काय आहे? तर 7 3. R बिंदू काय आहे? तर 11 - 1. आणि S बिंदू काय आहे? 6 - 7. तर मला हा समांतरभुज चौकोन दाखवायचा आहे. म्हणजे काय? तर लक्ष द्या. तर चौकोनाचे 4 प्रकार आहे बाळांनो. समांतरभुज चौकोन, समभुज चौकोन, आयत आणि चौरस. पॅरलेलोग्राम, रोम्बस, रेक्टँगल आणि स्क्वेअर. तर याच्यात पॅरलेलोग्राम आणि रोम्बसचं गणित आलं तर तुम्हाला 4च अंतर काढावे लागतात. पण हेच गणित स्क्वेअरचं आणि रेक्टँगलचं आलं तर 6 अंतर काढावे लागतात. कारण त्यांचे डायगोनल पण काढावे लागतात. याच्या फक्त साईड काढावे लागतात. तर 4 साईड काढू आपण. तर एक साईड बघा. पहिली साईड PQ काढू. P 2 - 2 आहे आणि Q 7 3 आहे. ते एकदम सोपं आहे. पटकन काढू आपण फटाफट. PQ बरोबर तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, वर्गमूळ सूत्र वापरा. x2 - x1 चा वर्ग प्लस y2 - y1 चा वर्ग. तर काय करायचं या सूत्रामध्ये? Q मधून P वजा करा. PQ म्हणजे Q मधून P वजा करा. Q चा पहिला अंक 7 हा वजा करा म्हणजे -2. हा R दुसरा अंक 3 हा वजा करा म्हणजे याचं -2चं काय होऊन जाईल? +2. राईट ना? लक्षात येते का हे तुमच्या? हे मेन आहे बाळा. मग 7तून 2 गेला 5, 5चा वर्ग आणि ह्या 3 आणि 2 पण 5, 5चा वर्ग. 5चा वर्ग येतो 25 आणि त्या 5चा वर्ग येतो 25, 25 आणि 25 50. आता तुम्ही वर्गमूळ काढायची गरजच नाहीये. आता तुम्ही वर्गमूळ काढूच नका, कारण आपल्याला फक्त चेक करायचे सारखं आहे की नाही. तर ते आपल्याला वर्गमुळात पण चेक करता येतं. म्हणून याचं वर्गमूळ काढतच बसायचं नाही. 50 स्टॉप. आता QR काढू. दुसरी बाजू. 4 बाजू काढायची आपल्याला. तर ही पहिली बाजू होती. आता दुसरी QR आहे की नाही? ही PQ, ही QR. QR किती सांगा? 7 3 आणि R किती तुमचा? 11 - आहे. चला QR काढायला सुरुवात करा. QR बरोबर वर्गमुळात x2 - x1 चा वर्ग प्लस y2 - y1 चा वर्ग. आता वर्गमुळात x2 - x1 चा वर्ग म्हणजे कोण? आता R मधून Q वजा करा. R चा पहिला अंक 11, R चा दुसरा अंक -1. यांची दोघांची चिन्ह चेंज करा. +7 चं -7 वर्ग आणि +3 चं -3 वर्ग आणि मध्ये नेहमी प्लस. 11तून 7 गेले खाली तुटले आता 4 आणि इकडे -1 आणि -3 -4 बनतात. मग 4चा वर्ग किती येतात? 16. या 4चा वर्ग किती येतो? 16. 16 आणि 16 32. जरी इथं मायनस असलं तरी उत्तराला मायनस येत नाही. आणि याचं पण वर्गमूळ काढू नका. PQ बाजूवाली वर्गमुळात 50, QR बाजूवाली वर्गमुळात 32. आता तिसरी बाजू काढू. तिसरी बाजू आहे तुमची, नाव बघा. PQ एक बाजू झाली, QR दुसरी बाजू झाली, RS आहे. आता R आणि S. तर त्यातला R आहे तुमचा 11 - 1 आणि S आहे तुमचा 6 - 6. आणि सुरू करा RS काढायला. RS बरोबर
वर्गमुळात x2 मायनस x1 चा वर्ग प्लस y2 मायनस y1 चा वर्ग. आता तुम्ही किमती भरा. सांगा मला आता पहिला वजा करा 6 11 वजा करा आणि दुसरा अंक -6 याचं चिन्ह चेंज करा. हे समजून घ्या रे बाळांनो. 6 तून 11 वजा केली की 5 होतं मोठ्या संख्येचं चिन्ह. इकडं पण 6 तून 1 केल्यावर 5 होतं मोठ्या संख्येचं चिन्ह. आता -5 चा वर्ग पण 25च येतो म्हणून 25 प्लस 25 बरोबर वर्गमुळात 50 झालं आरएस. ओके. आता चौथी बाजू आहे पीएस. तर पी किती तुमचा 2 - 2 आणि एस किती तुमचा 6 - 6. तर पीएस काढताना काय करा तुम्ही परत सूत्र वापरणार ना. पीएस चं सूत्र आहे x2 मायनस x1 चा वर्ग प्लस y2 मायनस y1 चा वर्ग. नाउ पुट द व्हॅल्यूज. व्हॅल्यू कशा पुट करायच्या आपण ते निर्देशक लिहिलेलेच नाहीये. डायरेक्ट सूत्रात किमती भरतोय आपण. एकच सिस्टम लक्षात ठेवायची. या बिंदूतून हा बिंदू वजा करायचा. हा पहिला अंक कोण 6 याचं चिन्ह चेंज करा. 6 जशाच तसा -2. हा दुसरा अंक -6 याचं चिन्ह चेंज करा +2. आता सांगा मला खाली उत्तर. यांची वजाबाकी होईल 4 पण मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायची गरज नाही. यांची पण वजाबाकीच होईल 4 पण मोठी संख्या कोणती आहे मायनस. आता तुम्हाला माहिती 4 चा वर्ग 16 येतो त्याचा पण वर्ग 16 येतो 16 16 32 झालं. आता चेक करा तुम्ही कोणत्या बाजूस. हा समांतरभुज चौकोन आहे बरं का. समांतरभुज चौकोनाच्या फक्त समोरासमोरील बाजू सारख्या आल्या पाहिजे. पीक्यू ला सारखी कोण आली पाहिजे आरएस. तर पीक्यू जशी 50 आहे तशी आरएस पण 50 आहे बाजू. म्हणून तुम्हाला सांगावं लागेल खाली की पीक्यू बरोबर आहे आरएस. पीक्यू आणि आरएस बरोबर आहे बघा कारण दोघं 50-50 आहे आणि क्यूआर आणि पीएस सारखं आहे. अशा ज्याच्या समोरासमोरील बाजू सारख्या असतात ना या अशा समोरासमोरील बाजू त्याला समांतरभुज चौकोन म्हणतात. आणि याच्या चारी बाजू सारखे आले तर समभुज चौकोन म्हणतात रोम्बस म्हणतात. आणि चारी बाजू सारखे येऊन कर्ण पण सारखे आले तर मग चौरस म्हणतात स्क्वेअर. आणि फक्त समोरासमोरील बाजू आणि कर्ण सारखे आले तर रेक्टँगल म्हणतात आयत. तुम्हाला मी ते सगळं व्यवस्थित लिहून दिलेले आहे. तुम्हाला वाचावं लागेल पण समजून घ्या. ओके. तर आता झालं. आता शेवटी हा रिमार्क द्यायचा आहे म्हणून सगळं सांगायचं काय की पी क्यू आर एस हे समांतरभुज चौकोनाचे शिरोबिंदू आहे. समांतरभुज चौकोनाचे शिरोबिंदू आहे. संपलं. आता हे जर चारी अंतर सारखे आले असते तर याला समभुज चौकोन म्हणतात. मग ते समभुज चौकोनाच्या गणितात चारी अंतर बरोबर सारखे देतात आपल्याला. लक्षात ठेवा तुम्ही. याचं मी होमवर्क पण करून घेतलाय तुमच्याकडनं. लक्षात येतंय तुम्हाला. इंग्लिशमध्ये रिमार्क कसं येईल therefore p, q, r, s are the vertices of parallelogram. Are the vertices of parallelogram. ओके. आणि ह्याचंच एक गणित पुढचं मी तुम्हाला होमवर्क करेन बघा सांगू. आता इथं पण तेच करायचंय. एक चौकोन आहे समभुज चौकोन दाखवायचा आपल्याला. आता काय होईल माहिती का चौकोनाचं नाव एबीसीडी आहे. त्यातला ए बिंदू आहे -4 -7 बी बिंदू आहे -1 2 सी बिंदू आहे 8 5 आणि डी बिंदू आहे 5 4. आता हा तुम्हाला काय दाखवायचा आहे समभुज चौकोन दाखवायचा आहे. रोम्बस दाखवायचा आहे. म्हटलं परत सेम सिस्टम. एबी काढा बीसी काढा सीडी काढा आणि एडी काढा. पण यावेळी चारी बाजू सारखे येतील तुमच्या. सर जर नाही आलं तर मग तुमचं चुकलंय. चारी येणारच. दाखवा म्हणजे आहेच ते. समजतं ना. चारच बाजू काढायच्या. कशा कशात 4 बाजू काढतात पॅरलेलोग्राम आणि रोम्बस मध्ये. समांतरभुज चौकोनात आणि समभुज चौकोनात. आणि कर्ण कशात काढतात चारी बाजू बरोबर आयत आणि चौरसात. ओके बाळांनो. तर हे गणित तुम्हाला होमवर्कला आहे. नीट करा. चारी अंतर काढा सारखे अंतर येतात का तपासा. ओके. ओके बाळांनो. शेवटची 2 गणित आहे 7वा आणि 8वा. आपण सराव संच 5.1च घेतोय बाळा. 3 सराव संचाचा धडा आहे. तुमच्या लक्षात आलंच असेल. सराव संच 5.1 साठी आपल्याला 4 व्हिडिओ बनवावे लागले. 4 व्हिडिओ नीट बघितले तर सराव संच 5.1 येईल. बऱ्याच जणांनी होमवर्क दाखवलाय पण त्याच्यात चुका होत आहेत थोड्या थोड्या. बऱ्याच ठिकाणी चिन्हांची चूक होतीये. बऱ्याच ठिकाणी वर्गमूळ निघत नाहीये. बऱ्याच ठिकाणी वर्ग नीट करता येत नाहीये. तर नीट बघा बाळा. हा व्यवस्थित व्हिडिओ बघाच म्हणतोय. आता हा एक प्रश्न आहे. त्यांचं काय म्हणणं आहे की या एलएमचं अंतर 10 आहे. उत्तर आपल्याला माहिती आहे आणि एक्स काढायचं आहे. एलएमचं अंतर आपल्याला 10 दिलेलं आहे. एल किती तुमच्याकडे 1 आणि 7. एम किती तुमच्याकडे 1 आणि 15. आता तुम्हाला एलएम काढायची टेक्निक माहित झालेली की नाही. कशी काढता एलएम तुम्ही वर्गमुळात x2 मायनस x1 चा वर्ग प्लस y2 मायनस y1 चा वर्ग. आता तुम्ही काय करता याच्यात पहिल्या. आता याच्यात काय करायचं पहिल्यांदा तुम्हाला इकडचं अंतर माहिती ना. एलएम माहिती ना. एलएम किती आहे
10 आहे. LM किती आहे? 10. अंतर 10 आहे ना याला नियम मधलं 10 आहे. ओके. आणि हे मग दशास्तच ठेवायचं बरं का, किमती भरूच नका. की असं जर का उलटं गणित माहिती असेल ना तर अशी टेक्निक वापरायला शिका, किंवा मग करा तुम्ही लागलंच तर. तुम्हाला पण असंच करा, मी सांगतो तसं तुम्ही एकदा अगोदर उत्तर भरूच नका, किमती भरूच नका. आता डायरेक्ट वर्ग करा, टेकिंग स्क्वेअर करा, वर्ग करू. मग या 10चा वर्ग किती येतो? 100. आणि याचं वर्गमूळ करू. आता किमती करा. असं आहे बघा, उलटं गणित म्हणतात त्याला. उलट्या गणितात काय करायचं? सूत्र भरल्यानंतर लगेच किमती भरू नका, एकदा वर्ग करून घ्या. कारण या LMचं अंतर 10 आहे ना आपल्याला, म्हणून ते 100 भेटेल. आणि आता किमती भरा. हे 100 आणि इकडे किमती भरल्या जाईल तुमच्या. किमती कशा भरल्या जाईल सांगा मला तुम्ही. LM म्हणजे पहिल्यातून पहिला वजा करा. पहिला कोण आहे सांगा? 1. आणि हा वजा करा म्हणजे वजा x. आणि दुसरा कोण आहे? 15. आणि त्याच्यातून हा 7 वजा करा. माहिती ना, ती टेक्निक तर माहितीच आहे तुम्हाला. त्याच्यातून हे वजा करा. फक्त काय फरक पडला की इकडचं पण उत्तर माहिती ना, म्हणून वर्ग करायची टेक्निक करायची. मग याचा वर्ग 100 होऊन जातो, याचं वर्गमूळ काय होऊन जातो? कट. आता किमती भरल्या. आता हा 100 जशाच तसा ठेवा. याचा वर्ग मी शिकवला आता थोडा वेळापूर्वी तुम्हाला, की पहिल्याचा पण वर्ग, दुसऱ्याचा पण वर्ग, दोन्ही वर्ग प्लसच असतात. हे मायनस जरी असलं तरी. आणि मग या तिघांचा गुणाकार, तर 2x तिघांचा गुणाकार येतो, चिन्ह मायनस आहे म्हणून मायनस द्यावा. आणि इकडे ह्या 15तून 7 गेले 8. 8चा वर्ग. 8चा वर्ग किती? 64. डायरेक्ट केलं. समजतंय का तुम्हाला? हे वर्ग कळाला का? 1चा वर्ग 1, xचा वर्ग हे प्लसच येतं नेहमी, इथं मायनस जरी असलं तर. आणि या तिघांचा पाडा म्हणतो आपण, बे x. लक्ष द्या पहा, इझी आहे, एवढं काही अवघड नाही. आता काय होईल माहिती का? तुम्ही लक्ष द्या. हे 100 आणि हे xचा वर्ग मायनस 2x आणि हे 64 आणि 1 किती येतं? 65 येतं. आता आपण काय करू? ही वर्गावाली साईड अलीकडून घेऊ. xचा वर्ग मायनस 2x प्लस 65 अलीकडून घेऊ आणि हा 100 पलीकडून घेऊ. त्याला साईड चेंज करून घेतली. हे इकडून घेतले. हे 64 आणि 1 65 झाला. आता तुम्ही जर बघितलं तर x वर्ग मायनस 2x प्लस 65 आणि प्लस 100 इकडे येऊन मायनस 100 होईल. मग xचा वर्ग मायनस 2x 100 मधून 65 गेलो 35 उरेल मोठ्या संख्येचं चिन्ह. तर हे एक वर्ग समीकरण बनलं बघा, वर्ग समीकरण. आता याला सॉल्व्ह करायचं आहे वर्ग समीकरणाला. तर आठवतं का कसं सॉल्व्ह करता याला? या 35 चे फॅक्टर पडतो आपण. मायनस 35 आहे ना ते. तर मायनस 35चे असे फॅक्टर पडले पाहिजे की ज्यांची वजाबाकी 2 आली पाहिजे. कारण ते मायनस म्हणून वजाबाकी 2 आली पाहिजे. मग 7 5 35. मग यांची वजाबाकी 2 येणार आहे आता. पण याच्यात चिन्ह काय असतं? हे मायनस इथं मोठ्याला मायनस आणि याला प्लस. कारण मायनसचे फॅक्टर नेहमी 2 चिन्ह वेगळे येत असतात. शिकलोय आपण धडा क्वाड्रॅटिक इक्वेशन, वर्ग समीकरण. आठवत असेल तुम्हाला. एक्सचा वर्ग पहिला अवयव मायनस 7x, दुसरा अवयव प्लस 5x मायनस 35 बरोबर 0. मग x कॉमन येतं. आठवतं का? x मायनस 7 होतं प्लस 5 कॉमन येतं, परत x मायनस 7 बरोबर 0. एका ब्रॅकेटमध्ये x मायनस 7 येतं, एका ब्रॅकेटमध्ये x प्लस 5 येतं बरोबर 0. मग x मायनस 7 बरोबर पण 0 किंवा x प्लस 5 बरोबर पण 0. मग मायनस 7चं उत्तर 7 बनतं आणि प्लस 5चं उत्तर मायनस 5 बनतं. झालं. मग आता x ची किंमत 7 आहे किंवा मायनस 5 आहे, हेच उत्तर तुमचं. यालाच आता ब्रॅकेट करा. समजलं का? हे कसं गणित आहे बघा. इकडं आपल्याला LMचं अंतर आपल्याला काढायचं होतं आणि ते अंतर आपल्याला 10 दिलेलं होतं. असं उलटं गणित. ते एक वर्ग समीकरण बनलं आणि त्याला सोडवलं आपण. फॅक्टरायझेशन. हे फॅक्टर आठवतं का तुम्हाला? हे मायनस असेल तर त्या दोघांची वजाबाकी एवढी आली पाहिजे, 2. आता ते सगळा धडा तर एक्सप्लेन नाही करू शकत, खूप मोठा धडा येतो वर्ग समीकरण. ओके बाळांनो, ट्राय करा. हे गणित मी आज तुम्हाला होमवर्कला दिले अशा टाईप सेम. ओके. अंक बदलून. आता हे एक बघा. हे कसं आहे? डायरेक्ट एबीसी हा समभुज त्रिकोण दाखवा. समभुज त्रिकोण कशाला म्हणतात तुम्हाला माहितीच आहे सगळ्यांना. इक्विलॅटरल ट्रायंगल दाखवा. इक्विलॅटरल ट्रायंगल येण्यासाठी याचे तिन्ही अंतर कसे आले पाहिजे? सारखे. तिन्ही अंतर काढायचे तुम्हाला, पण तिन्ही अंतर कसे आले पाहिजे? सारखे. आणि काहीच अवघड नाही. हे गणित मी तुम्हाला होमवर्कला पण दिलं असतं, पण हे जरा थोडंसं चिडीमिडी अंक आहे ना हा सीवाला, म्हणून मी काढून दाखवतो तुम्हाला. AB, BC आणि AC 3 अंतर. पहिला अंतर बघा, AB. A 1 2, B 1 6. लगेच सुरू करा. AB बरोबर वर्गमुळात x2 मायनस x1 चा वर्ग प्लस y2 मायनस y1 चा वर्ग. हे 8वा प्रश्न आहे बाळांना, शेवटचा प्रश्न. सांगा आता बी मधून ए वजा करा. पहिला अंक 1, 1 मधून 1च वजा होईल. दुसरा अंक 6, त्याच्यातून 2 वजा होईल. एकातून 1 गेला खाली दूरला 0, 0चा वर्ग. 6तून 2 गेला 4, 4चा वर्ग. 0चा वर्ग 0च येतो. 4चा वर्ग 16, 16 आणि 0 16, उत्तर येतं 4. जसं पहिलं उत्तर 4 आलं ना
तर बाकीचे उत्तर पण 4च येणार आता, कारण हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. समभुज त्रिकोणाच्या तिन्ही बाजू सारख्या असतात. ही पहिली बाजू आहे AB आणि AB ची लांबी आहे 4. आता काढायचं आहे BC. सांगा मला बी आणि सी सांगा. बी किती तुमचा 1 आणि 6 आणि सी किती आहे 1 + 2 वर्गमुळात 3 वामा 4. खूप विचित्र अंक येतो थोडासा, व्यवस्थित बघा. आता बीसी काढताना पण वर्गमुळाचं सूत्र वापरणार आपण. x2 - x1 चा वर्ग प्लस y2 - y1 चा वर्ग. नाव सबस्टिट्यूट द व्हॅल्यू. ओके, बीसी म्हणजे सी मधून बी वजा करा. सी वाला पहिला अंक आहे 1 + 2 वर्गमुळात 3 एवढा मोठा अंक आहे हा पहिला, आणि ह्याचं चिन्ह -1 तेव्हा वर्ग, आणि दुसरा अंक कोण आहे 4, त्याच्यातून हा 6 वर्ग. बघा तुम्ही कसं झालंय आता. हे व्यवस्थित बघा बघा. हा पहिला अंक आहे 1 + 2 वर्गमुळात 3. हा एवढा मोठा पहिला अंक आहे आणि हा वजा करा. आता ह्या एकातून एक वजा होऊन जातो आणि मग 2 वर्गमुळात 3 चा वर्ग येतो तो, राईट ना. आणि हे 4तून 6 जातात, -2 उरतं. आता याचा वर्ग मी तुम्हाला शिकवलं होतं. हा मिक्स अंक आहे. 2 चा 4च येतो आणि 3 चा 3च येतो. 2 चा 4, 3 चा 3 म्हणजे 4 त्रिक 12 असा वर्ग काढतात ना त्याचा. कसा? या 2 चा वर्ग 4, या 3 चा 3च आणि मग 4 त्रिक 12. लक्षात ठेवा. म्हणून हा 12 आणि त्या 2 चा वर्ग 4च आहे आणि 12 आणि 4 किती बनतात 16. 16चं उत्तर येतं 4. हे झालं BC. संपलं. आता तिसरी बाजू सांगा. AC बाजू आहे तिसरी. मग A आणि C वापरा. A किती तुमचा 1 2 आणि C किती तुमचा 1 + 2 वर्गमुळात 3 वामा 4. तसंच काढायचं परत एकदा AC पण. AC बरोबर वर्गमुळात x2 - x1 चा वर्ग प्लस y2 - y1 चा वर्ग. नाव सबस्टिट्यूट द व्हॅल्यूज. AC म्हणजे C मधून A वजा करा. 1 + 2 वर्गमुळात 3 आहे ना, त्याच्यातून हा वजा करा, वजा 1. आणि इकडं 4तून 2 वजा करा. आता परत काय होतं, हे 1 1 काय होतं, कट होतं. मग राहतं फक्त 2 वर्गमुळात 3 त्याचा वर्ग, आणि इकडे राहतं 2 वर्गमुळात 3 चा वर्ग म्हणजे 12 येतो. 2 चा वर्ग 4 येतो. 12 आणि 4 16 येतं आणि उत्तर परत 4 येतं. चेक करा तुम्ही तिन्ही बाजू. ही बाजू किती आली 4, ही बाजू किती आली 4, ही बाजू किती आली 4. याचा अर्थ AB बरोबर BC बरोबर काय आलं AC. आता तुम्ही म्हणू शकता देअरफॉर पॉइंट्स A, B, C आर द व्हर्टायसेस ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल. ओके, मराठीवाल्यांनी कसं लिहिणार हे गणित? तर रिमार्क, बिंदू A, B, C हे समभुज त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत. दाखवलं, जमून जाईल तुम्हाला, एकदम इझी पहा. ओके, आता मी एक गणित तुम्हाला त्या अंतराचं उलट जो प्रश्न आहे ना, LMचं अंतर दिलेलं आहे तुम्हाला. LMचं अंतर किती दिलेलं होतं 10, पण LM मध्ये हा x दिलेला होता आणि तो एक अंक दिलेला होता. हे गणित मी तुम्हाला होमवर्कला देणार आहे. ओके बाळांनो, तर आता सराव संच आपला संपणार आहे. ओके बाळांनो, हा एक प्रश्न होमवर्कला, आज 2च होमवर्कला देतोय मी. पहिला एक समभुज चौकोन दाखवतो, एक होमवर्कला आहे 6वा प्रश्न, आणि हा एक नवीन. ओके, तर आता सेम गणित आहे. समजा Lx, -3 आहे आणि M 5,1 आहे आणि LM चं अंतर 5 आहे. तर तुम्ही x ची किंमत काढा. इझी एकदम. फाइंड आउट द x. ओके, व्हेन द डिस्टन्स बिटवीन LM इज 5. सोडवा हा बाळांनो आणि दाखवा मला. आज आपला पहिला सराव संच संपलेला आहे. 3च सराव संच आहे. त्यातला पहिला जर जमला ना तर तुमचा 30% धडा झालाच समजून घ्या. आणि प्रत्येक सराव संचात वेगळं शिकायचंय. पहिल्याचा दुसऱ्याशी काही संबंध नाही, दुसऱ्याचा तिसऱ्याशी काही संबंध नाही. ओके बाळांनो.